अगं आजी, पेशंटचे नातेवाईकच इतके हायपर होतात ना की त्यांना सांभाळणं खरं चॅलेंज असतं. म्हणून डॉक्टरांनी नेहमी जिभेवर मध आणि डोक्यावर बर्फ ठेवायला हवा. आलात का? हो सुची. हाय विक्रांत. हाय मोनिके, आज हा बघ तुझ्यासाठी लवकर आल्या हॉस्पिटल मधून. त्याला आता कळलंय घरासाठी वेळ द्यायला हवा, पण इथे आमच्या बाईसाहेबच घरी नाहीत ना. विक्रांत, मला एक मेसेज केला असतात मी धावत पळत आले असते. इट्स रिअली स्वीट ऑफ यू. थँक्स. मजा आली का दोघींना? हो आजी, खूप बोललो आम्ही. बरं ताई, मी निघते आता. ए, अशी का निघालीस? काहीतरी चहा पाणी घे, नाश्ता करून जा, मला बरं वाटेल ग. नाही नको, उशीर झाला आता. बाय ताई. बाय. व्यवस्थित जाशील ना? हो, बाय. हे बघा, आता असेच हसत राहा, एकमेकांना सांभाळून घ्या आणि उगीच भांडू नका, कळलं का? हो आजी. लक्षात ठेव बाई. आई आई ग. सावकाश. हो हो. अरे देवा. विक्रांत. अरे बापरे, हा पेपर माझा वाचायचा राहिला होता. हो का? वाचून टाक पटकन. वाचतोय ना? तुम्हाला खरं सांगू, आज मला खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. चहा चहा. तुम्ही मला उचलून वरती न्या ना. मी जे ऐकलं तेच तू ऐकलंस का? त्यांनी पण तेच ऐकलंय. नानू मामा, रद्दी लावून झाली का? गीता विचारते, रद्दी लावून झाली का नानू मामा? नाही. प्लीज. छान आलेत ना फोटो ते? उचलला का रे? माहित नाही. बघ ना मग. कसं बघू? अरे असं काय करतोस? उचलला का रे? नाही ना. उचल ना. हा? मी? मग रद्दी कोण लावतोय? खाली सांडल्यापेक्षा उचल. अरे हो. हा मग. तू मला उचलून वर का नाही आणलंस? तू काहीही सांगशील आणि ते मी ऐकीन असं वाटतंय का तुला? काही काय विक्रांत, इट्स नॉर्मल. मी सगळ्यांसमोर तुझ्याशी नॉर्मल वागते, तर तू का वागत नाहीयेस? तू असं आखडून का वागतोयस? मोनिका, मी जे वागतो ते नॉर्मलच आहे. विक्रांत, आपण एकटे असताना आपल्यामध्ये एक भिंत आहे, बरोबर? पण सगळ्यांसमोर सुद्धा तू माझ्याशी असंच वागणार आहेस का? हो. याला काय अर्थ आहे विक्रांत? दिस इज नॉट नॉर्मल. हे बघ, मी यापेक्षा काहीतरी वेगळा वागेन अशी अपेक्षाच ठेवू नकोस. यापेक्षा नॉर्मल मी वागू शकत नाही. ओके, आय सी. आणि तू काय वागतेस, कुणाबरोबर कशी वागतेस, का वागतेस, याचा अंदाज मला यायला लागलाय आता. इतरांचं जाऊ दे विक्रांत, आपण आपल्याबद्दल बोलूया का प्लीज? अजून काय बोलू मी मोनिका? आय थिंक आय हॅव मेड माय सेल्फ व्हेरी क्लिअर.
हे बघ, तू कशीही वागलीस तरी मी रिॲक्ट होणार नाहीये, कारण मी काही निर्णय घेतलेत आणि मी तुला जे वचन दिलंय ते मी पाळतो. आता आपलं जे रिलेशन आहे त्यापेक्षा काहीही वेगळं होऊ शकणार नाही, हे मी तुला आधी देखील सांगितलंय. ते आता एकदाच काय ते नीट समजून घे, ओके? आणि या घरात तू सुरक्षित आहेस, सेफ आहेस, यातच समाधान मान. विक्रांत, काय ग, चहा ठेवते, घेणार आहेस? स्वप्नातून बाहेर आलात की नाही मॅडम? म्हणजे काल तसं मी काहीच पाहिलं नाही बरं. तू काही पाहिलं असतंस तरी फरक पडला नसता काकी. मी काही करू का? नाही, तू विषय बदलू नकोस. काल म्हणे खूप तुमचं असं रोमॅन्टिसिझम उतू चाललं होतं, नवऱ्याबरोबर गुलुगुलू गप्पा चालल्या होत्या. सगळे एकतर्फी आहे काकी. कधी कधी वाटतं ना, एव्हरीथिंग इज वन साइडेड. असो, मी मदत करते तुला. काल मानसी सोबत धमाल आली असेल ना? खूप गप्पा मारल्यात म्हणे. हो, बोललो आम्ही. पण खरं सांगू काकी, ती माझी सख्खी बहीण असली ना तरी काय ग? काकी, मला तुझ्याबरोबर जेवढी धमाल येते ना तेवढी तिच्याबरोबर नाही येत ग. म्हणजे आम्ही गप्पा ॲज मारतच नाही, फक्त बोलतो एकमेकींशी. मी सगळं शेअर करते तिच्याबरोबर, पण मैत्रिणीचं आणि बहिणीचं जरा वेगळं असतं ना ग, जरा फरक पडतो. आपण जशा गप्पा मारल्या बघ, एकदम बिनधास्त, खूप बरं वाटलं. म्हणजे तुझ्याबरोबर ना मला असं मोकळं वाटतं, सिरियसली. हो मोनिका, मी आहे की इकडे, मी कुठे पळून चालले. आणि आपले गप्पांचे सेशन असे चालू राहणार आहे, डोंट वरी. त्या दिवशी तू त्या रिक्षावाल्याला काय म्हणाली होतीस का? भैया बँड्रा जाओगे? हाँ, तो फिर जाओ ना, रुके क्यों? आणि तू त्या कपलला घाबरवलं होतंस. कसं ग? आणि त्याचबरोबर आपण चिअर्सही केलं होतं, आठवतंय? पाणीपुरीचं चिअर्स. येस. मग आज पाणीपुरी नाहीये पण चहा आहे. हॅलो. हॅलो आत्या. काय, एव्हरीथिंग इज ओके? हो, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्याच्याबद्दल नाही विचारत आहे मी, घरचं सगळं ठीक आहे ना? हो. ए ऐक ना, यू रिमेंबर तू MBBS झाल्यानंतर चेन्नईला एका कॉन्फरन्ससाठी घेऊन गेले होते मी. ऑफकोर्स, प्रेग्नन्सी अँड चाइल्ड बर्थ. थँक गॉड, विषयही आठवतोय. आणि इफ यू रिमेंबर, चेन्नईच्या डॉक्टर स्वामींच्या रिसर्च पेपरवर तू त्यांना काहीतरी प्रश्न केले होतेस. ही वॉज सो इम्प्रेस दॅट टाइम. मला म्हणालेही होते, ही इज अ व्हेरी ब्राईट चाइल्ड आणि सेन्सिटिव्ह सुद्धा. सगळेजण खरंच खूप खुश होती त्यावेळेस तुझ्यावर. आणि माझा भाचा फेमस झाला होता. हो आत्या, मला चांगलीच आठवते ती कॉन्फरन्स. तिथे खूप काही शिकायला मिळालं होतं. आणि आत्या, ते वातावरण बघितलं, ती डिस्कशन्स ऐकली, ते रिसर्च पेपर्स ऐकले ना, तेव्हा मनाची खात्री झाली होती की मी माझ्या आवडत्या फील्डमध्ये आय हॅव मेड अ राईट चॉईस. बघ ना, आवडीचा विषय निघाल्यानंतर कसा खुश दिसतोयस तू.
मला माझं प्रोफेशन खूप आवडतं आत्या. मला माहिती आहे रे. आत्ता तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. मुंबई मेडिकल असोसिएशनने एक कॉन्फरन्स ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला तसा मेल केलाय त्यांनी. सब्जेक्ट काय माहिती आहे का? काय? रिसेंट ॲडव्हान्सेस इन मेडिकल प्रॅक्टिसेस. डिटेल्स अजून त्यांनी पाठवलेले नाही आहेत, पण आपण रजिस्टर करूया. त्यांनी तारखा सांगितल्यात का? नाही अजून, पण येईल ना त्यांचा मेल. आणि इथलं आपण सगळं ॲडजस्ट करू. आपण जातोय विक्रांत. हो आत्या, जाऊया. बघ ना, हे बघ. ए मोहन काका, फोनवर कोणाशी बोलतायत? शी बघ ना, हा काय फोटो आहे का? नाही म्हणजे गीता काकी, घरातलं लग्न असताना एवढा वेळ कसा मिळाला हो त्यांना? आणि एक्सप्रेशन्स बघा, कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीशी बोलतायत असं वाटतंय नाही का? तेही इतक्या प्रेमाने. हे येऊ दे त्याला, विचारतेच कोणतीही व्यक्ती आहे जवळची. आय वॉज जोकिंग गीता काकी. गीता काकी, सॉरी, मी जस्ट मस्करी करत होते. तू हर्ट झालीस का? इट्स ओके. आय एम रिअली सॉरी. मोनिका, आय एम सॉरी, कारण मी ही मस्करीच करते. यू स्कॅर्ड मी. मी घाबरले. तसा प्रयत्न होता. आई बाबांचा फोटो किती गोड आलाय ना. फॉर अ चेंज बहिणी खूप मनापासून असतात, नाहीतर ना सारखं टेन्शन असं लेबल घेऊन फिरत असतात त्या. अँड ऑफ कोर्स द हॅपीली मॅरिड कपल. कसला गोड आहे तुमचा फोटो हा. तिकडाच दिसतो का आपला मोहन? आणि तू सुद्धा. द मेड फॉर इच अदर कपल. थँक्यू. तुला एक गंमत सांगू? हा? नेहमी ना अल्बम बघताना ना मागून सुरुवात करायची, कारण ना आपण जेव्हा अल्बम बघतो तेव्हा आपण सुरुवातीचे फोटोज बघतो आणि मागचे फोटोज राहूनच जातात. ऍक्च्युली ग, आम्ही ना कॉलेजमध्ये असताना एक गंमत करायचो. म्हणजे एखादा फोटो घ्यायचा, त्याच्यामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या एक्सप्रेशन्स वरून ओळखायचं की त्यांच्या मनात काय चाललं. वाव, दॅट्स इंटरेस्टिंग गेम. भारी ना? आत्ता करूया आपण तसं. हो, चल. लेट्स स्टार्ट. नानू मामा. कुठे बघतायत नानू मामा? नाही म्हणजे सगळीकडे बोलत बसलेत आणि नानू मामांचं लक्ष वेगळीकडेच आहे. असं काय करतेस मोनिका? नानू मामांचं लक्ष नेहमीच दुसरीकडे असतं. एक मिनिट. या फोटोमध्ये तुझ्या मैत्रिणी एवढ्या का खिदळत आहेत? कुठे ग? हे बघ. आणि मॅडम, तुम्ही जरा जास्तीच खुल्लात. काय 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 चाललंय का मनात? लेट मी गेस. मला असं वाटतंय की दळवी कुटुंबातील कुठल्या तरी एका माणसावरती मस्तपैकी जोक करण्यात आलेला आहे. हो ना? खरं सांग, खरं सांग. कबूल कर. खोटं बोल. हसू नकोस तू. कबूल कर. पकडले गेलेस तू. हे काय, आज आपण तिघेच जण आहोत जेवायला? हो, आज सगळे कुठे कुठे कामात आहेत ना. अगं मग तुलाही वाढून घे की जेवायला. नको, मी मुलींबरोबरच बसेन. म्हणजे या दोघी जणी पण आहेत वाटतं घरात. हो, गप्पा मारतायत. म्हणजे हा सगळा स्वयंपाक तू एकटीनं केलास वाटतं? हो, नानू मामा, त्यात काय एवढं? होऊन जातो पटकन. नाही म्हणजे ती नवी सूनबाई, ती कधी हातभार लावणार आहे स्वयंपाकाला? नानू मामा असू दे हो, करेल हळूहळू. दिवसभर बिचारी कंटाळून जाते. विक्रांतलाही वेळ नसतो. आता बघा कशी गीताबरोबर छान गप्पा मारतीये, हसतीये. आणि या दिवसात कसं आनंदी राहिलं पाहिजे, हो की नाही आई? नाण्या, तू गप्प जेव ना.
नाही मी जेवणारच आहे ग माई. हम्म. पण या दोघींनी सुद्धा आता जेवायला यायला नको का? सांग ना. का गप्पा मारण्यात त्यांचं पोट भरणार आहे? एरवी ठीक आहे ग अलके, पण अशा दिवसामध्ये तिने वेळच्या वेळी जेवायला नको. तू हाक मार बघू. तेच तेच म्हणायचं होतं मला. म्हणजे नुसतं हॅ हॅ ही ही हू हू करून पोट भरत नाही ना. वेळेत जेवायला पाहिजे हेच म्हणायचं होतं मला. आलं आलं माझ्या लक्षात आलं. तू एक काम कर, हं. तूच त्यांना हाका मारून बोलव ना बाबा. गीते, ए मोनिके, गीते, अगं ए मोनिके. देवा, तुला माहितीये मी आणि माझ्या फ्रेंडना सुद्धा असाच लूप लागला होता हसण्याचा. कधी लग्नाच्या आदल्या रात्री काय केलं होतं तुम्ही? आमची पार्टी सुरू होती, लाईक अ मिनी पार्टी. तुला आठवतं मी तुला सांगितलं होतं माझ्या फ्रेंड्सने सॉफ्ट ड्रिंक मध्ये हार्ड ड्रिंक मिक्स करून दिलं होतं. एव्हरीबडी वॉज हाय. हाय, डोंट वरी काकी, मला जास्त ड्रिंक पाजलं नव्हतं, पण आम्ही सगळे असेच हसत बसलो होतो. लूप लागला होता आम्हाला हसण्याचा. ए तुझे आजी आजोबा कधी काही बोलले नाही तुला? त्यांना काहीच कळलं नाही ग काकी, कारण अधनं कधीतरी ड्रिंक करते ना, सो इट इज गुड. मोनिका, सॉलिड आहेस ग तू. येतीलच बहुतेक. नाही नाही, मला एक सांग, या पोरींचे कान फुटलेत की काय? इतक्या गप्पा कसल्या मारतायत? बघितलंस ना किती यांनी हाका मारल्या. माई, आ? मी वर जाऊन सरळ घेऊन येऊ का त्यांना? नानू मामा हो, तुम्ही कशाला? मी बोलवून आणते. आई, तुम्ही सुरू करा जेवायला. मी आणते बोलवून त्यांना. हा, काकी, तुला आणखीन काहीतरी सांगायचंय. एक सिक्रेट आहे. आय लव्ह सिक्रेट्स. सांग. तुम्हाला माहिती आहे ना, मी ह्याच्या आधी जॉब करायचे. आम्हाला ना एका सेमिनारला जायचं होतं. 2 दिवसांचा सेमिनार होता तो सेमिनार ना ऍक्च्युली मुंबईतच होता, एका पॉश हॉटेलमध्ये. वाव. पण आम्हाला इतकं काम होतं ना की 2 दिवस आमची राहण्याची सोय तिकडेच केली होती. भारी. सेमिनार संपला आणि मग सगळ्यांचा पार्टी मूड झाला आणि कडक पार्टी केली आम्ही. माहितीये, म्हणजे पार्टी म्हणजे ड्रिंक्स वगैरे पण? ऑफकोर्स काकी. तुला माहितीये, माझ्या एका फ्रेंडने मला एक ड्रिंक बनवून दिलं होतं. मला वाटलं रेग्युलर ड्रिंक आहे, सो प्यायले मी. आय गॉट सो हाय. बापरे. मग मी आधी कधी असं प्यायलेच नव्हते ना काही, पण मला इतकी चढली की मला काही कळत पण नव्हतं. शेवटी कधीतरी माझ्या एका फ्रेंडने मला हॉटेल रूम मध्ये नेलं आणि झोपवलं. मला तेही नीटचं कळलं नाही. डायरेक्ट सकाळी जाग आली मला. काय